एका ॲपवरून भेटलेली प्रेमकथा भाग 4 तो फोटो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रोहन आणि स्नेहा नेहमीप्रमाणे गप्पा मारत होते. अचानक स्नेहाचा मेसेज आला. रोहन, आज मी एका सुंदर ठिकाणी गेले होते. रोहनने उत्सुकपणे विचारले, खरंच? मग फोटो पाठव ना. काही क्षणांनी स्नेहाने एक फोटो पाठवला. फोटोमध्ये हिरवीगार बाग, मावळता सूर्य आणि त्या सुंदर दृश्यासमोर उभी असलेली स्नेहा दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर हसू खूपच निरागस आणि सुंदर होतं. रोहन काही क्षण तो फोटो पाहतच राहिला. त्याने उत्तर दिलं, हा फोटो खूप सुंदर आहे. स्नेहा हसत म्हणाली, फोटो की जागा? रोहन थोडा लाजला आणि म्हणाला, दोन्ही पण. फोटो आणखी सुंदर वाटतोय. हे वाचून स्नेहाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्या दिवसानंतर दोघे एकमेकांना आपल्या दिवसातील छोट्या छोट्या गोष्टी सांगू लागले. फोटो शेअर करू लागले. आठवणी सांगू लागले. रोहनच्या मनात स्नेहासाठी काहीतरी खास भावना निर्माण होत होत्या, पण त्याला अजूनही खात्री नव्हती की हे मैत्री आहे की प्रेम. त्या रात्री झोपण्यापूर्वी स्नेहाचा मेसेज आला, गुड नाईट रोहन, आज तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. रोहनने मोबाईलकडे पाहून हसत उत्तर दिलं, मलाही खूप. आता दोघांच्या मनात काहीतरी नवीन सुरू झालं होतं. आणि अचानक एक दिवस रोहनला स्नेहाचा मेसेज येत नाही. मग तो खूप बेचैन होतो. आणि बघूया 5व्या भागामध्ये काय होते तर. स्नेहाचा मेसेज रोहनला कधी येतो, येतो की नाही येत, नेक्स्ट भागामध्ये बघूया. जर तुम्हाला स्टोरी चांगली वाटल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.